वसुंधराचे बाबा म्हणजे प्रतापराव. प्रतापराव यांना जेव्हा समजले त्यांची मुलगी वसुंधरा ही प्रेग्नेंट आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीला वसुंधराला सांगितलं, बाळा वसुंधरा, तू ह्या बाळाला जन्माला घालण्याचा निर्णय घेऊ नकोस. आत्ताच तुम्ही विचार कर, ह्या बाळाला जन्म द्यायचा आहे की नाही. वसुंधराला देखील आता समजत नव्हतं, बाबा असं माझ्या बाळाबद्दल का बोलत आहे आणि कोणते वडील आपल्या मुलीच्या बाळाबद्दल असा विचार करतील. हा तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल. परंतु प्रतापरावांनी असा निर्णय का घेतला आणि प्रतापरावांच्या निर्णयानंतर वसुंधराचं जीवन कसं बदललं आणि ह्याच निर्णयामुळे वसुंधराचा संसार आज वाचला होता, ते कथेमधून जाणून घेऊया. रात्री हॉटेलमध्ये जेवण करून प्रथमेश आणि वसुंधरा घरी परत येत होते. वसुंधरा आज खूपच खुश होती आणि गाडीत बसून गाणी ऐकण्याचा ती आनंद घेत होती आणि सोबतच बोलत देखील होती. तिला खूप आनंदी पाहून प्रथमेश देखील खूप आनंदी झाला होता. त्यानंतर प्रथमेशने मेडिकलच्या दुकानात गाडी थांबवली. समोर एक आईस्क्रीम पार्लर होतं. विक्रेताबाई उभा होता. वसुंधराला वाटले की प्रथमेश तिच्यासाठी आईस्क्रीम आणणार आहे, त्यामुळे तिचा आनंद आणखीनच वाढला होता. पण हे काय आहे, प्रथमेश 2 मिनिटात येईल असं सांगून तो मेडिकलच्या दुकानात शिरला. तो परत आला तेव्हा त्याच्या हातात औषधांची पाकिटं होती. वसुंधरा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली, हे सर्व काय आहे. तर प्रथमेश बोलू लागला, मी आईचे औषधं आणि गोळ्या घ्यायला गेलो होतो. वसुंधराच्या तोंडातून बाहेर पडले की मला वाटले की तुम्ही मला आईस्क्रीम आणि चॉकलेट आणायला आले आहेत. गाडीत औषधं ठेवत प्रथमेश म्हणाला, ठीक आहे ना, तुला आईस्क्रीम खायचे असेल तर स्पष्ट सांग ना, तसं मी आत्ताच्या आत्ता घेऊन येतो तुला. मॅडम, तुम्ही आदेश देणार आणि हा माणूस नकार देईल असे कधी होऊ शकते का. असे म्हणत त्याने हसण्याचा जोक करण्याचा प्रयत्न केला. पण हसण्याऐवजी वसुंधराचे मन कटुतेने भरलं आणि ती चिडून म्हणाली की मला आईस्क्रीम नको आहे. आत्ताच्या आत्ता आपण घरी जाऊया. जेव्हापासून ती दुःखी म्हातारी घरात आली आहे तेव्हापासून माझा पूर्ण मूडच खराब झाला आहे आणि माझे जीवन नरक बनले आहे. तिने माझ्या आयुष्यातून आनंद आणि शांती हिरावून घेतली आहे. प्रथमेशचा देखील चेहरा स्पष्ट झाला होता. आईचे नाव ऐकून वसुंधराला चिडचिड होते हे त्याला देखील माहीत होते. त्यामुळे त्याने त्याच्या आईसोबत संबंधित कोणतीही चर्चा केली नाही. मेडिकलचे दुकान पाहून त्याला अचानक आईची काही औषधं संपल्याचं आठवलं, म्हणून तो आणायला गेला होता आणि तेवढ्यात वसुंधराला राग आला. वसुंधरा ही एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती. प्रथमेशचे वडील प्रतापराव यांच्या कार्यालयात काम करत होते. प्रथमेशची एक कार्यक्षमता पाहून वसुंधराच्या वडिलांनी वसुंधराचं आणि प्रथमेशचं लग्न ठरवलं होतं. प्रथमेशचे आई बाबा गावाला राहत होते आणि त्यांची आर्थिक स्थिती आणि वसुंधराच्या परिस्थितीत यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक होता. जेव्हा प्रथमेशने वसुंधराबद्दल घरी सांगितले तेव्हा त्याच्या वडिलांना आईंना आपल्या मुलाच्या आनंदापेक्षा अधिक काहीच समजले नाही. त्यामुळे त्यांनी या सर्व नात्याला होकार दिला. लग्नाचा सर्व व्यवस्था विधी वसुंधराचे बाबा प्रतापराव यांनी केला होता. शेवटी ती एका एवढ्या मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती, त्यामुळे लग्न तर थाटामाटात होणार हे निश्चितच होते. ह्या दोघांचा विवाह
मोठ्या थाटामाटात पार पडला आणि प्रतापरावांनी दोघांना एक आलिशान बंगला देखील लग्नामध्ये गिफ्ट दिला होता. लग्नानंतर प्रथमेशला वाटत होतं की त्याचे आईवडील देखील त्याच्यासोबत येऊन राहावे, पण प्रथमेशने आईवडिलांना गावातील साधी माणसे असल्याने त्यांना शहरी वातावरण आवडत नव्हते, त्यामुळे ते गावातच राहिले. हळूहळू प्रतापरावांनी आपला संपूर्ण व्यवसाय प्रथमेशच्या हातात सोपवला आणि समाजसेवेच्या कार्यात व्यस्त झाले. ते सगळं कसं छान चाललं होतं. वसुंधरा आणि प्रथमेश देखील एकमेकांवरती खूप प्रेम करू लागले. पण त्याच दरम्यान प्रथमेशच्या बाबांचे निधन झाले आणि आई गावामध्ये एकटी पडली. आता प्रथमेशला कोणत्याही किमतीत आपल्या आईला गावात एकटे सोडायचे नव्हते आणि त्याने आपली आई मीराबाई यांना सोबत शहरामध्ये आणले. तेव्हापासून वसुंधरा तिच्या अडाणी आणि असंस्कृत सासूच्या उपस्थितीमुळे खूपच चिडचिड करत होती. मीराताईंची जीवनशैली पूर्णपणे वेगळी होती, त्यामुळे वसुंधरा आणि त्यांच्या प्रत्येक सभेने चिडचिड करत असायची. जेव्हा मीराताईंनी पाहिले की त्यांची सून त्यांच्याकडे आदराने पाहत नाही, त्यांना प्रत्येक वेळी अपमान करते, तेव्हा त्यांनी स्वतःला त्यांच्या खोलीत कोंडून घेतले. मीराताईंच्या सुनेला त्यांच्याबद्दल खूप राग यायचा, त्यामुळे मीराताई जास्त बाहेर येत नव्हत्या आणि सुनेसमोर येण्याचे टाळत होत्या. तरीही वसुंधरा आणि त्या वृद्ध विधवा आणि अशिक्षित सासूला आपल्या आयुष्य आरामी जीवनातील एक घाणेरडा डाग म्हणून पाहत होती. वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी घरात पैशांची कमतरता थोडीही नव्हती, फक्त काहीतरी गहाळ होते. त्यामुळे वसुंधराच्या मनात त्या म्हाताऱ्या आईबद्दल थोडीही सहानुभूती नव्हती. संपूर्ण वर्ष अशाच टोमणे मारण्यात निघून गेले, पण आता वसुंधराच्या रागाने शब्दात रूपांतर धारण करायला सुरुवात केली होती. ती नेहमी सासूला टोमणे मारत राहायची. ती त्यांचा मुद्दाम काहीतरी खोड्या करून अपमान करायची किंवा इतर गोष्टी सांगायची आणि असे करण्यात तिला खूप मजा यायची. सासूबाईंच्या कोमजलेल्या चेहऱ्याकडे पाहून तिला खूप आनंद वाटायचा की जर ती माझ्या तुकड्यावर जगत असेल, ती माझ्या वडिलांच्या घरी राहत असेल, तर तिला नक्कीच माझे ऐकावे लागेल. प्रथमेश वसुंधराचे वाईट वागणे पाहत होता आणि त्याला वाटले की हळूहळू वसुंधराचा राग शांत होईल, पण तसे काहीच झाले नाही. एका दिवशी वसुंधराने पार्टीला जाण्यासाठी तयार होऊन खोलीतून बाहेर आली. तेव्हा तिने तिचे एका नोकराणीला तिच्या सासूला बोलताना ऐकले, मालकीनबाई, तुमचे खूप खूप आभार. त्या दिवशी तुम्ही मला पैसे देऊन मदत केली होती, त्याचमुळे आज माझा मुलगा पूर्ण बरा होऊ शकला आहे आणि हॉस्पिटलमधून घरी आला आहे. नोकराणीच्या डोळ्यात अश्रू होते आणि वसुंधराला मीराताईंच्या चेहऱ्यावरचा दिलासा आठवला. काही दिवसांपूर्वी वसुंधराची कामवाली बाई तिच्या मुलाच्या उपचारासाठी पैसे मागत होत्या आणि त्यावेळी वसुंधराने तिची विनंती टाळली होती. मीराताईने कामवाल्या बाईला पैसे दिले आहेत हे कळताच ती रागाने चिडली आणि त्या कामवाली बाई समोर ओरडून म्हणाली, पैसे कुठून आणले? आपल्या सुनेच्या मोठ्या आवाजाने मीराताई घाबरल्या, थरथर कापू लागला. हा प्रश्न ऐकून तीही थोडी घाबरली आणि हळूच म्हणाली की प्रथमेशने मला काही पैसे दिले होते, ते माझ्याकडे पडून होते. वसुंधराचा राग वाढत होता. ती ओरडली आणि म्हणाली, तुला फुकटचे पैसे मिळाले आहे, तू तर असे खर्च करणारच ना. फुकटच्या पैशांची तुला काय किंमत आहे? गावंढळ कुठली. तुला मालकीन बनण्याची खूपच आवड आहे वाटतं आणि तू मोलकरणीला पैसे दिलेस. एक तर तुम्ही स्वतः इतरांच्या मुसक्या आवळत जगत आहात, वर तुम्ही दानही करत आहात. वा, तिला स्वतःसाठी जागा नाही आणि ती मोठी मालकीन म्हणून
पैसे उधळायला आली? मीराताई एखाद्या गुन्हेगारासारख्या शर्मेने खाली मान घालून उभ्या होत्या. आरडाओरडा ऐकून प्रथमेश देखील तिथे पोहोचला आणि वसुंधराने सासूकडे जळत्या डोळ्यांनी पाहत म्हणाले, जर तुला महान बनण्यात एवढीच इच्छा आहे तर जा, भीक मागून दान कर. आज वसुंधराने सर्व मर्यादा बोलण्याच्या ओलांडल्या होत्या. तिने प्रथमेशकडे बघितले आणि म्हणाली, तू तुझ्या गरीब आईची कृती पाहतोस का? प्रथमेशला देखील आता खूप राग आला आणि विचार करू लागला की आईला पैसे द्यायचे होते तर तिने मला सांगायला हवे होते. निदान आज वसुंधराला एवढा राग तर आलाच नसता ना. बायकोचे म्हणणे ऐकून प्रथमेश 5 मिनिटे गप्प राहिला आणि नंतर आईसोबत घरातून निघून गेला. मीराताई विचारत राहिल्या की आपण कुठे जात आहोत, पण तो काहीही बोलला नाही. सासूपासून सुटका झाल्यामुळे वसुंधराला खूप आनंद झाला होता. मीराताई बसमधून खाली उतरली तेव्हा तिला दिसले की तिचा मुलगा तिला गावात सोडायला आला आहे. आपल्या म्हाताऱ्या आईला सोडवायला तयार झालेला मुलगा एवढा रागवला का, असा विचार त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. भीक मागून आपला उदरनिर्वाह कर, असे सून आधीच बोलली होती. मीराताईंचे मन धडधड करू लागले की तिला आपल्याच गावात मान खाली घालावी लागेल का? गावात राहायला एक मोडकळीस आलेलं घर होतं, पण घर खर्च भागवण्यासाठी त्यांच्याकडे कमाईचे साधन नव्हतं आणि आता महाराणी हातपाय देखील काम करत नव्हते, जेणेकरून ती काही कष्ट करून स्वतःचा उदरनिर्वाह करेल. तिच्या मनात विविध अनेक प्रकारचे विचार येत होते, त्यामुळे तिची पावले जड होत होती. तिला पाय पुढे करता येत नव्हते. प्रथमेशने आईला बाकावर बसवले आणि तिथून निघून गेला. आपल्या मुलाला उघडपणे काहीही विचारायलाही मीराताई घाबरत होत्या. मुलाने तिच्या बाबतीत काय निर्णय घेतला होता हे देखील माहीत नव्हतं. तिथून जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा ती चोरत होती. तिला भीती वाटत होती की तिच्या ओळखीचा कोणीतरी तिला पाहिलं आणि तिला काही विचारले तर काय उत्तर द्यायचे मी त्यांना. काही वेळाने प्रथमेशने बिस्किटांचे पाकिट आणले. 2 ग्लास गरम चहा आणून मीराताईंकडे दिला. तो देखील पूर्णपणे गप्प बसला होता. आपल्या मुलाच्या शांतपणामुळे मीराताई खूप घाबरल्या होत्या. तरी देखील त्यांनी चहा घेतला आणि प्यायला सुरुवात केली, कारण त्यांना देखील खूप डोकेदुखी होत होती. चहा पिल्यानंतर त्यांना थोडासा आराम वाटला. प्रथमेशने आईचा हात धरून उचलला आणि म्हणाला, चल आई, चल घरी. आपल्या मुलाचे सौम्य शब्द ऐकून मीराताईंना समाधान वाटले की निदान तिचा मुलगा तिच्यावर रागवलेला नाही. प्रथमेशने आईला एका झाडाखाली बसवले आणि रिक्षावाल्याला थांबवून त्याला त्याच्या घराचा पत्ता सांगितला आणि आईला घरी सोडवायला सांगितले. जा आई, मी काही वेळाने घरी येईल. मीराताई यांच्या मनात हजारो प्रश्न आले होते. त्या घरी पोहोचल्या ते पाहतच आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांची तब्येत विचारू लागले. शेजारच्या पारू मावशींची सून त्यांना नाश्ता आणि पाणी घेऊन आली आणि गावातील काही मुलं घर साफ करू लागली. मीराताईंच्या डोळ्यात अश्रू वाहत होते की आजही गावातील लोक तिला खूप आपुलकी देतात, पण त्यांच्या मुलाने आणि सुनेने तिला घरातून हाकलून दिले आहे. जर प्रत्येकाला याची माहिती मिळाली तर लोक याबद्दल काय विचार करतील आणि ते कोणत्या प्रकारच्या गोष्टी सांगतील हे त्यांना माहीत नाही. हा विचार येतच त्यांच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले आणि मीराताई यांच्या बाजूला राहणाऱ्या पारुताई यांनी विचारले, काय झालं आहे ताई, तू अशी रडत का आहेस? मीराताईंनी आपले डोळे पुसले आणि म्हणाले, तुम्हाला पाहून मला खूप प्रेमाने अश्रू भरून आले. पारुताई म्हणाल्या की तुम्ही आम्हाला शहरात जाऊन विसरलात. आज तुम्ही 2 वर्षांनी येत आहात. तुम्ही कशा आहात? मीराताईंना आता काय उत्तर द्यावे ह्या अगोदरच प्रथमेश काही वस्तू घेऊन घरी पोहोचला आणि पारू काकी कशा आहे पायालाच त्यांच्या स्पर्श करत म्हणाला,
अहो काकी, आत्ताच आम्ही आलो आहोत, इथेच राहू. जेव्हा मीराताईंनी आपल्या मुलाकडे पाहिलं तेव्हा प्रथमेश सर्वांसमोर बोलू लागला, मी ठरवलं आहे की आत्तापासून आम्ही इथेच राहणार आहोत. हेतून शहर फक्त 2 तासाच्या अंतरावरती आहे. मला एक चांगली नोकरी मिळाली आहे आणि येथूनच मी ती नोकरी प्रवास करून करेल. मीराताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यावेळी शेजारच्या लोकांना आणखी काही विचारणं योग्य वाटले नाही आणि सर्वांनी हळूच आराम करायला सांगितले आणि तेथून निघून गेले. ते लोक गेल्यानंतर आईच्या कुशीत डोकं ठेवून प्रथमेश म्हणाला, आई, त्या घरात तुझा एवढा अपमान होतोय. आधी वाटायचं हळूहळू सगळं ठीक होईल ग, पण वसुंधराचं वागणं दिवसेंदिवस बिघडतच होतं ग. त्यामुळे मी तिला घटस्फोट देणार आहे, असंच ठरवलं आहे. माझ्या आईचा अपमान करणारा जीवनसाथी मला नको आहे. तिला काय वाटलं? पैशांच्या लोभाने मी अंधाळा होऊन मी तिचा गुलाम बनून राहील आणि त्यामुळे माझ्या आईचा अपमान होऊन देखील मी तो सहन करेल. हे कधीच शक्य होणार नाही आई. आई, मी तुझी काळजी घेईन आणि नेहमी तुझ्यासोबत असेल. मीराताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांना वाटलं त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी असे आयुष्य आरामदायी जीवन सोडणार नाही. त्यांनी विचार केला, सगळा पैसा प्रॉपर्टी सोडून माझा मुलगा सगळं सोडण्यासाठी माझ्यासाठी तयार झाला आहे. वसुंधराने एका छोट्या गोष्टीवरून घरात एवढा मोठा गोंधळ घातला होता. भीक मागून जगण्यास सांगून तिने घरातील मोलकरणीसमोर सासूचा अपमान केला होता. त्यानंतर जेव्हा प्रथमेश रागाने त्याची आई मीराताईंसोबत घराबाहेर पडला तेव्हा वसुंधराला वाटले की प्रथमेश आपल्या आईला घरातून हाकलून दूर कुठेतरी नेऊन सोडून देईल किंवा वृद्धाश्रमात नेऊन टाकून देईल. त्यामुळे तिचे मन शांततेने भरून आले होते. श्रीमंत बापाची मुलगी वसुंधरा आपल्या आलिशान बंगल्यात आपल्या वृद्ध आणि अशिक्षित सासूला नको असलेली वस्तू मानत होती. आज जेव्हा तिची सासू रडत रडत घरातून निघून गेली तेव्हा वसुंधराने सासूपासून सुटका करून घेतली असंच विचार करत असताना प्रथमेशने आईसोबत गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आणि वसुंधराला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्याला ना त्या घरात राहायचं होतं, ना त्याला अशा बायकोसोबत त्याचं पुढील आयुष्य जगायचं होतं. जी बायको प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या आईचा अपमान करते. इकडे वसुंधराने सुंदर वेशभूषा करून प्रथमेश येण्याची वाट पाहत बसली होती. तिला प्रसंग हा आनंदाने साजरी करायचा होता. पण बराच वेळ झाला प्रथमेश माघारी न आल्यामुळे वसुंधराला थोडी काळजी वाटू लागली. तिने प्रथमेशला फोन केला. जेव्हा वसुंधराने प्रथमेशला फोन केला तेव्हा प्रथमेशच्या फोनची रिंग वाजत होती, पण प्रथमेशने फोन उचलला नाही. काही वेळाने प्रथमेशला वसुंधराने पुन्हा फोन केला, पण त्यावेळी देखील प्रथमेशने काहीच उत्तर दिले नाही. आता वसुंधराला जरा काळजी वाटायला लागली. सोबतच तिची चिडचिड देखील वाढत होती. लवकरच अंधार पडू लागला आणि प्रथमेशचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. आता वसुंधराला वाटू लागले की प्रथमेश रागावून घर सोडून तर निघून गेला असावा. काहीच विचार न करता तिने नोकराला नवीन सिम कार्ड आणायला सांगितले आणि नवीन नंबरवरून आपल्या नवऱ्याला म्हणजे प्रथमेशला फोन केला. यावेळी प्रथमेशने फोन उचलला. वसुंधराने रागाने बोलली, तू माझा कॉल का उचलत नाही आणि तू अजून घरी का आला नाहीस? मी तुझ्याबद्दल किती काळजी करत आहे हे तुला माहित आहे का? प्रथमेश रागाने म्हणाला, तुला माझी काळजी नाही वसुंधरा, तुला इतरांची काळजी करायला वेळ नाही. तू फक्त तुझ्याबद्दल विचार करते, कारण तू खूप क्षुद्र आणि स्वार्थी वृत्तीची बाई आहेस. आज तू ज्या प्रकारे माझ्या आईचा अपमान केला आहेस त्यानंतर मी तुझ्यासोबत
पुन्हा जगण्याचा विचार देखील करत नाही आणि करू देखील शकत नाही. आता मला माझे आयुष्य आनंदाने जगायचे आहे. मला तुझ्यासोबत घालवायचे नाही. आत्ता आपण थेट कोर्टामध्ये भेटूया, कारण मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. आत्ता मी माझ्या आईकडे गावीच राहणार आहे. मी आणि माझी आई, आम्ही सोबत आनंदाने उर्वरित आमचं आयुष्य जगू. पण तुझ्यासारखी कटकट रोजच आम्ही आमच्या जीवनामध्ये खपवून घेणार नाही. तू एकटीच राहा. तुझ्या वडिलांच्या संपत्तीवरती, प्रॉपर्टीवरती राज्य कर, असे म्हणत त्याने फोन ठेवला. नवऱ्याचे असे बोलणे ऐकून वसुंधराचा चेहरा पांढरा झाला. सासूवर तिची चिडचिड असली तरी प्रथमेशवरती भरपूर प्रेम होतं. तिच्यावर इतकं प्रेम करणारा नवरा प्रथमेश तिचा इतका तिरस्कार करेल याचा तिला काहीही अंदाज देखील नव्हता. आणि तो थेट कोर्टाबद्दल, घटस्फोटाबद्दल बोलेल याची तिने कल्पना देखील केली नव्हती. वसुंधराने रागाच्या भरात तिचा फोन बंद केला आणि रागाच्या भरात तिने घरातील वस्तू देखील फोडायला सुरुवात केली. एवढं करून देखील तिचा राग कमी झाला नाही, म्हणून ती बेडवर पडून डसडसा रडू लागली. प्रथमेशचा चेहरा सतत आठवत होता. त्याने घेतलेली काळजी आठवत होती. अखेर प्रथमेश तिला घटस्फोटाची धमकी कशी देऊ शकतो? आता तिच्या मनात प्रथमेश बद्दलचा राग वाढू लागला आणि ती विचार करू लागली की जर त्याला माझी गरज नाही तर मी त्याचे नाव का घेऊ आणि नाव घेऊन का रडत बसू? मी त्याला सोडून जाईन. माझ्यापासून दूर राहण्याबद्दल बोलणाऱ्या माणसासाठी मी रडून काय उपयोग आहे? मला देखील माझे मन मजबूत करावे लागेल. हा कसला नवरा आहे ज्याने माझ्यासारख्या सुंदर बायकोला आपल्या असंस्कृत आईसाठी नाकारले आणि तो निघून गेला. आईला घेऊन वसुंधराने चिंताग्रस्त चेहऱ्याने उभी राहिली. तोंड धुवून कपडे बदलले. मग नोकराला घर साफ करायला सांगितले आणि पर्स उचलून तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करायला निघून गेली. पण इतकं सगळं करून देखील तिला तिच्या मनात राग वाटतच होता. तरी देखील ती इतर गोष्टींमधून स्वतःचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत होती. एक आठवडा उलटून गेला होता. प्रथमेश ऑफिसला जात नव्हता आणि जेव्हा त्याचे सासरे प्रतापराव यांना हे सगळं कळाले तेव्हा ते आपल्या मुलीच्या घरी धावत आले. आधी वसुंधराला तिच्या वडिलांना पाहून धक्का बसला, पण दुसऱ्या क्षणी तिने संतापाच्या स्वरात वडिलांना सगळं सांगितलं. प्रतापरावांनी स्वतःच्या डोक्यावर मारले आणि म्हणाले, मुली, तुझ्या सासूने काय चूक केली की तू तिला इतके महान ऐकवले आहेस? तू तिचा असा अपमान करायला नको होता. मी पण समाजसेवेच्या कामात मग्न आहे. मग तू माझी किती प्रश्न करतेस? तू तुझ्या सासूबाईंनी मोलकरणीला काही पैसे दिले, मग त्यात काय गैर आहे? ही देखील एक प्रकारची समाजसेवाच होती ना. प्रत्येक व्यक्तीने समाजसेवा मोठ्या प्रमाणावरती केलीच पाहिजे. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना छोटीशी मदत केली तर ते देखील पुण्याचं कार्य आहे. तुझ्या सासूने एवढं चांगलं काम केलं होतं, मग तू तिच्याशी असं गैरप्रकारे का वर्तन केलंस? जर तुम्ही कोणत्याही मुलाच्या आईचा त्याच्या समोर अपमान केला तर तो कोणताही मुलगा सहन करू शकणार नाही. तू आजच प्रथमेशची माफी माग. मी त्याला समजावून सांगेल आणि त्याला परत घेऊन येईल. वसुंधराने रागाने म्हणाली, पप्पा, तुमची हीच चूक आहे. आधी तुम्ही माझे लग्न अशा गरीब मुलाशी केले जो आज माझ्या प्रेमाची चेष्टा करून निघून गेला. त्याने मला नाकारले आहे. जर त्याला माझी गरज नाही तर मी त्याची माफी का मागू? मी नाही माफी मागणार त्याची. मग मी स्वतःकडे प्रेमाची भीक मागायला का जाऊ? मला नाही गरज त्याच्या प्रेमाची. प्रतापरावांनी आपल्या मुलीकडे रागावलेल्या नजरेने पाहिलं, पण वसुंधराने खाली चेहरा करून तिथून निघून गेली.
तिच्यासाठी चुकीचा मुलगा निवडल्याबद्दल ती तिच्या वडिलांना शिव्या देत होती. प्रतापरावांनी देखील तिला स्वतःला सांभाळण्यासाठी सोडले. त्यांना अजिबात समजत नव्हते. ते प्रथमेश सोबत बोलण्याच्या मनस्थितीत देखील नव्हते. कारण वसुंधराने खूप वाईट वागणूक दिली होती आणि आपल्या मुलीच्या कृत्याने त्यांना खूप लाज वाटत होती. काही वेळातच 1 महिना निघून गेला. घर खर्च भागविण्यासाठी प्रथमेश आधी चांगल्या नोकरीच्या शोधात होता. त्याला शहरात नोकरी देखील लागली होती आणि तो रोज 1 तास बसने शहरात प्रवास करून नोकरीसाठी जायचा आणि काम करून संध्याकाळी गावी परत यायचा. अशा परिस्थितीत देखील आजूबाजूच्या लोकांनी खूप सहकार्य केले. प्रथमेश ऑफिसला गेल्यानंतर मीराताई घरी एकट्याच असायच्या. तेव्हा आजूबाजूच्या पारू काकींची भाची त्यांच्याजवळ येऊन बसायची आणि तिची सून देखील मीराताईंजवळ येऊन बसायच्या. त्यांनी मीराताईंची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. प्रथमेशला सकाळी लवकर जेवण बनवून आईसाठी ठेवायला लागायचे आणि संध्याकाळी येऊन पुन्हा आईसाठी जेवण बनवायला लागायचे. आपल्या आईच्या सन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी असे आयुष्य आरामदायी जीवन सोडून देणाऱ्या श्रावण बाळाला ह्या नावाने संपूर्ण गाव ओळखत होतं. एके दिवशी सकाळी सकाळी वसुंधराला जाग आली. तेव्हा तिला बरं वाटत नव्हतं. कॉफीचा मग घेऊन ती बाल्कनीत बसली. बाहेर धोधो पाऊस पडत होता. पावसाचे थेंब पाहून तिला प्रथमेशची आठवण आली. पावसाळ्यात प्रथमेश खूप रोमॅन्टिक असायचा. प्रथमेशचे प्रेमळ शब्द आठवून तिचे डोळे ओले होऊ लागले. ती आता तिथे थांबू शकत नव्हती. ती नुकतीच उठून आत येत होती. तेवढ्यात अचानक तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. आधारासाठी तिने भिंत धरली, पण तिचा हात फुलदाणीला लागला आणि ती फुलदाणी जोरात जमिनीवरती पडली आणि फुलदाणी तर फुटलीच होती, परंतु ती देखील जमिनीवरती पडली. तिने लगेच घरातील नोकराला बोलवले. वसुंधराच्या डोक्याला मार लागल्याने खूप रक्तस्राव होत असल्याने त्यांनी पाहिले. दोघांनी घाईघाईने तिला दवाखान्यात नेले. घरातील नोकराने प्रतापरावांना बोलावले होते. काही वेळाने तेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांना आपल्या मुलीची खूप काळजी वाटत होती. काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलवले आणि सांगितले की वसुंधरा आई होणार आहे, आपण आजोबा होणार आहे. ही बातमी ऐकून प्रतापरावांचा चेहरा आनंदाने उजळला. डॉक्टरांनी वसुंधराच्या डोक्यावर पट्टी बांधली होती आणि काळजी करण्यासारखी काहीच गोष्ट नाही असे सांगितले होते. त्यानंतर प्रतापराव आपल्या मुलीसोबत घरी आले. वसुंधरा प्रेग्नेंट असल्याचं कळाल्यापासून ती जरा गप्पच दिसत होती. प्रतापरावांनी तिला पलंगावरती बसवले आणि नोकराला ज्यूस आणायला सांगितले. मग ते गंभीर स्वरात वसुंधराला म्हणाले, बाळा, तू आई होणार आहेस. हे तू कसं घेत आहेस हे मला माहित नाही, पण मी तुला तोच सल्ला देईन की तू तुझा गर्भपात कर. हे ऐकून वसुंधराला खूप मोठा धक्का बसला आणि तिने आपल्या वडिलांकडे पाहिलं आणि प्रतापराव शांत स्वरात म्हणाले, मला ह्या मुलाचे भविष्य आधीच दिसत आहे. हे मूल वडिलांच्या सावलीशिवाय मोठे होईल. मला माहित आहे की मुलाला एकट्याने वाढवणे किती कठीण आहे. मी पण तुला तुझ्या आईशिवाय वाढवलं आहे. माझ्या पालन पोषणात काहीतरी उणीव राहिली असेल की आज तू तुझं घर नीट सांभाळू शकली नाहीस. भविष्यात तुला मुलगी झाली आणि तू तिचे लग्न केले आणि तिच्या वैवाहिक जीवनात काही अडचण आली तर ती शिव्या देत आणि तुला मुलगा झाला आणि त्याची बायको तुझा असा अपमान करेल तर तुझा मुलगाही प्रथमेश सारखाच गोंधळून जाईल की त्याने आपल्या आईची इज्जत वाचवावी की बायकोवरती प्रेम करावे. त्यामुळे ह्या मुलाची सुटका करून घेतली तर बरे होईल. मग टेन्शन राहणार नाही. मी काय म्हणतोय हे तुला समजत आहे. 5 मिनिटे डोळे बंद करून फक्त एक गोष्टीचा विचार कर की जर प्रथमेशच्या जागी तुझा मुलगा असता तर त्याची बायको तुझा असा अपमान करेल तर तुझा मुलगा कोणाला सपोर्ट करेल आणि कोणाची बाजू घेईल, बायकोची की आईची? आपण आपल्या कुटुंबात अशा प्रकारे जगले पाहिजे की कोणत्याही व्यक्तीला
अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही ज्यामध्ये त्याला एका व्यक्तीचे समर्थन करावे लागेल आणि दुसऱ्या व्यक्तीच्या विरोधात उभे राहावे लागेल। असं होतं की एखादी व्यक्ती दोन्ही लोकांवरती प्रेम करते, पण जेव्हा दोघांपैकी एकाने चूक करायची आणि मर्यादा ओलांडली तेव्हा त्या व्यक्तीपासून दूर जावेच लागते। वसुंधराच्या डोळ्यांतून पश्चातापाचे अश्रू ओघळत होते। लहान बाळाचा अभिमान वाटल्याने तिला आई म्हणजे आपल्या मुलाचा अर्थ काय आहे हे समजले आणि म्हणूनच प्रथमेशने आपल्या आईवर जीव ओवाळून टाकला। आज वसुंधराच्या डोळ्यांवरून अहंकाराचा पडदा हटला होता आणि तिचा उद्धटपणा दूर कुठेतरी जाऊन उभा राहिला होता आणि कुरवड्यातच होती ती हळूच म्हणाली, पप्पा, आज मला प्रथमेशकडे घेऊन जा। मी त्याची माफी मागते आणि माझ्या सासूबाईंना देखील सन्मानाने परत आणते। आपल्या मुलीचे बोलणे ऐकून प्रतापराव मंद हसले आणि त्याच दिवशी ते आपल्या मुलीसोबत प्रथमेशच्या गावी प्रथमेशला भेटायला निघाले होते। रविवार असल्यामुळे प्रथमेशला आज सुट्टीच होती, त्यामुळे प्रथमेश आणि त्याची आई घरीच होती। सासरे प्रतापराव आणि बायको वसुंधराला पाहून तो स्तब्ध उभा राहिला। शेजारच्या पारू काकूंनी पाहुणे आले आहे पाहिले म्हणून त्यांनी आपल्या सुनेला चहा नाश्ता बनवायला सांगितला आणि पाहुण्यांचे स्वागत करण्याची तयारी सुरू केली। वसुंधराने आपल्या सासूबाईंच्या पायांना स्पर्श केला आणि आपल्या ओढल्या डोळ्यांनी मीराताईंकडे पाहिलं, म्हणून मीराताईने देखील आपल्या सुनेच्या कपाळावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला। आपल्या सुनेचे बदललेले रूप पाहून त्यांना आश्चर्य वाटले। प्रथमेशला काहीच समजत नव्हते। प्रतापरावांनी हळूच म्हणाले, प्रथमेश, मला माफ कर बाळा, मी माझ्या मुलीने तुमचा आणि तुमच्या आईचा इतका अपमान केला। वसुंधरा पण भरून आली आणि आई प्लीज मला माफ करा म्हणत मीराताईंना मिठी मारली। आई, मी तुमच्यासोबत खूप चुकीचं वागले, असं वागायला नको होतं। मग घाबरलेल्या नजरेने प्रथमेशकडे बघत ती म्हणाली, इतके दिवस तू माझ्यापासून दूर राहिलास, मला खूप मोठी शिक्षा केली। आता घरी परत चल ना, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत। मी माझे आयुष्य तुझ्यावरती ओवाळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे। तुझ्याशिवाय जगण्याचा एकही मार्ग मला सापडला नाही, पण मला तुझी आठवण येते। मीराताईंनी आपल्या सुनेला मिठी मारली आणि म्हणाल्या, प्रथमेश, आता सुनेला माफ कर, तिची चूक ती मान्य करत आहे ना, मग तू तिला माफ कर। प्रथमेश डोकं टेकून बसला होता। मीराताईंनी आणि प्रतापरावांनी दोघांनाही खोलीत एकटे सोडून बाहेर आले होते। बाहेर येताच प्रथमेशचा थरथरत्या तळहात धरत वसुंधरा म्हणाली, प्रथमेश, आज मला कळाले की मुलासाठी आईचे स्थान इतके महत्वाचे का असते, कारण आज मी स्वतः आई होणार आहे। असे म्हणत तिने प्रथमेशचा तळहात तिच्या हातात पोटावर ठेवला। प्रथमेशला एक चूक अनुभवती आली आणि तो आश्चर्याने उभा राहिला। रडलेल्या डोळ्यांनी नवऱ्याच्या डोळ्यात पाहत तिने होकार दिला, मान हलवली आणि म्हणाली, हो प्रथमेश, तू बाबा होणार आहेस। तू मला अजूनही माफ करणार नाहीस का? घरी आपण आपल्या मुलाला एकत्र वाढवायचे आहे आणि त्याच्या आजीची काळजी घेणे आवश्यक आहे। प्रथमेशने पुढे येऊन तिला मिठी मारली। दोघांच्याही डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्यांच्या सर्व ओल्या तक्रारी वाहून दूर कुठेतरी नेऊन गेले होते। वसुंधराला तिची चूक समजली होती, हे प्रथमेशला पुरेसे होते। त्यानंतर प्रथमेश पुन्हा आईला आणि बायकोसोबत सुखाने राहू लागला आणि 9 महिन्यानंतर वसुंधराने एका सुंदर मुलीला जन्म दिला। त्यामुळे त्यांच्या घराच्या अंगणात आनंद पसरला होता। मीराताईने आपल्या नातीवरती खूप आनंदी होत्या। लक्ष्मीच्या पावलांनी एक सुंदर गोंडस प्रथमेश आणि वसुंधराच्या आयुष्यामध्ये आली होती आणि त्या सुंदर गोड परीने त्यांच्या तिघांचेही जीवन फलवून टाकलं होतं आणि वसुंधराने आपल्या आणि प्रथमेशच्या आयुष्यात प्रेमाचा गोडवा पसरला होता। आता तिघेही जण आनंदाने एकाच घरात राहत होते। तर मित्र आणि मैत्रिणींनो, संपत्तीच्या आयुष्य आरामात जगणाऱ्या वसुंधराने तिच्या सासूचा अपमान केला होता आणि तिला गावंढळ म्हणून खूप अपमान करत होती। म्हणूनच वसुंधराच्या नवऱ्याने तिची बाजू न घेता आईला न्याय मिळवून दिला
आणि निघून गेला. परंतु वसुंधराच्या बाबांनी वसुंधराला तिची चूक तिच्या लक्षात आणून दिली आणि परत एकदा आपल्या मुलीचं कुटुंब सावरण्याचा प्रयत्न केला. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलीच्या कुटुंबासाठी आणि संसारासाठी असा निर्णय घेतलाच पाहिजे आणि आपल्या मुलीचं भरलेलं घर आणि कुटुंब घटस्फोट होण्यापासून वाचवलं पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला वसुंधराच्या वडिलांनी घेतलेला निर्णय कसा वाटला? योग्य आहे की अयोग्य हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.